नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायर कंपनीच्या ॲलेट या बुरशीनाशकाविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. ॲलेट कशा पद्धतीने काम करते, त्याच्यामध्ये आपणाला कोणता केमिकल घटक आढळून येतो, ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना कंट्रोल करते, त्याचे वापरण्याचे प्रमाण असेल, वापरण्याची योग्य वेळ असेल, या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. ॲलेट म्हणजे आपणाला फॉसेटिल ॲल्युमिनियम हा आपणाला 80% WP म्हणजेच वेटेबल पावडर या फॉर्ममध्ये आपणाला आढळतो. ॲलेटचा वापर आपण फवारणीद्वारे, ड्रेंचिंगद्वारे अशा दोन्ही पद्धतीने आपण करू शकतो. ॲलेट हे आपणाला एक सिस्टमॅटिक असे चांगल्या पद्धतीचे बुरशीनाशक पाहायला मिळते की जे आपणाला एकाच वेळी जमिनीतील बुरशी असेल किंवा जे आपणाला वातावरणात बदल झाल्यामुळे जे आपल्या पिकावर फंगस अटॅक करतो, त्या दोन्हीवर आपणाला चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे मिळवून देतं. याचा वापर आपण दोन्ही पद्धतीने करू शकतो. हे एक सिस्टमॅटिक बुरशीनाशक असल्यामुळे जर आपण फवारणी केली तर हे मुळापर्यंत काम करते. त्याच पद्धतीने जरी आपण ड्रेंचिंग केली तरी आपणाला शेंड्यापर्यंत चांगल्या पद्धतीने बुरशीजन्य रोगांवर कंट्रोल मिळालेलं पाहायला मिळतं. हे आपणाला प्रामुख्याने जे आपणाला सुरुवातीमध्ये जे पिकामध्ये आपण लागण केल्यानंतर किंवा रोपे लागण केल्यानंतर आपणाला भाजीपाला पिकामध्ये जी मुळकूज असेल, डंपिंग असेल, कॉलर रॉट असेल, यासारख्या ज्या समस्या जाणवतात त्याच्यावर आपणाला चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे मिळवून देतं. तसेच आल्यासारख्या पिकामध्ये आपणाला कंदकूज असेल किंवा सडवा जो रोग आढळतो त्याच्यावर सुद्धा आपणाला चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे आपणाला ॲलेटमुळे मिळालेलं पाहायला मिळतं. तर याचं वापरण्याचं प्रमाण काय किंवा कशा रीतीने वापर करावा, भाजीपाला पिकामध्ये आपण याचा ड्रेंचिंगद्वारे तसेच आपण ड्रिप इरिगेशनद्वारे याचा वापर करू शकतो किंवा वातावरणात बदल झाला, फंगसचा अटॅक झाला तर आपण फवारणीद्वारे सुद्धा याचा वापर करू शकतो. हे आपणाला प्रामुख्याने डाउनी मिल्ड्यू तसेच जे लेट ब्लाइट असेल त्याच पद्धतीने पिकावर येणारे जे ऊन पाऊस होणे किंवा अवकाळी पाऊस होणे की ज्यामुळे आपणाला वांगीसारख्या पिकात किंवा टोमॅटोसारख्या पिकामध्ये पानगळ होणे किंवा झाड ट्रेसमध्ये जाणे, याच्यावर आपणाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल हे आपणाला ॲलेटमुळे मिळालेलं पाहायला मिळतं. फवारणीसाठी आपण याचा वापर प्रति लिटर पाण्यासाठी 1.5 ते 2 ग्रॅमपर्यंत करू शकतो. तसेच ड्रेंचिंगसाठी आपणाला एकरी 500 ग्रॅमपर्यंत याचं ड्रेंचिंगसाठी वापर करायचा आहे. ज्यावेळी आपण रोपं लागण करणार आहे त्यावेळी आपणाला सुरुवातीला याचा वापर हा कमी प्रमाणात करायचा आहे की ज्यामुळे आपणाला स्कॉर्चिंग असेल किंवा झाडांना ट्रेसमध्ये जाणे यासारख्या समस्या जाणवणार नाहीत. तसेच फवारणीसाठी सुद्धा आपल्याला रोपे जर लहान असतील तर आपण याचं प्रमाण कमी करायचं आहे की ज्यामुळे आपल्याला स्कॉर्चिंग येणे किंवा पानं जळणे यासारख्या ज्या समस्या जाणवतात त्या जाणवणार नाहीत. आपण पाहत असलेलं प्लॉट किंवा आपण ज्यावेळी भाजीपाला पिकांमध्ये ज्यावेळी आपल्याला डाउनी मिल्ड्यू असेल, अर्ली ब्लाइट असेल, लेट ब्लाइट असेल, तसेच पानगळ होत असेल तर आपण ॲलेटचा वापर हा हमखास करू शकता की ज्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे मिळालेलं पाहायला मिळतं. तसेच जे जमिनीमधून येणारे रोग आहेत त्याच्यावर सुद्धा आपल्याला चांगलं नियंत्रण मिळालेलं पाहायला मिळतं. तर चला, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.